आपण पाहतोय प्रत्येकाच्या मनामध्ये एक युद्ध सुरू असतं. कधी स्वतःच्या मनाविरुद्ध, कधी बुद्धीच्या विरुद्ध, कधी परिस्थितीच्या विरुद्ध, तर कधी नशीब आणि नियतीच्या विरुद्ध. आपण चालतोय, अगणित चालतोय, पावले टाकतोय, सगळं काही सुरळीत चालू असतं, पण सगळ्यांच्या पाठीमागे कुठेतरी एक युद्ध सुरू असतं. विजय कोणाचा होईल, पराजय कोणाचा होईल, कुणालाच माहिती नसतं. विजय पराजयाच्या पलीकडे जाऊन त्या युद्धाला प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक जण फेस करत असतो, सामोरे जात असतो. ती अगदी राजी खुशीनं मनात असो किंवा नसो, ती गोष्टी तेवढा हा अटेम्प्ट करावाच लागतो. आणि मग सरतेशेवटी बाकी उरते फक्त शून्य. कोणत्याही युद्धाची आणि कोणत्याही परिस्थितीची, कोण जिंकतं कोण हरतं काही महत्त्व नाही. महत्त्व फक्त एवढंच, त्या युद्धाला आपण कशा प्रकारे सामोरे जातोय. आणि हाच एक छोटासा प्रसंग या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न की आज एक युद्ध पाहिले मी. आज एक युद्ध पाहिले मी, माझ्यातलेच द्वंद्व शोधले मी. आज एक युद्ध पाहिले मी, माझ्यातलेच द्वंद्व शोधले मी. नशीब आणि नियतीच्या युद्धात स्वतःलाच गमावले मी. पावले अगणित चाललो मी, काटेरी क्षणांना बोललो मी. पावले अगणित चाललो मी, काटेरी क्षणांना बोललो मी. सुखदुःखाच्या या युद्धात स्वतःलाच गमावले मी. माझ्या भावनेत वाहवलो मी, माझ्याच भावनेत वाहवलो मी. दिल्या शब्दात बुडालो मी, आणि माझ्याच भावनिकतेच्या युद्धात स्वतःलाच गमावले मी. कर्तव्याचा भार सोसला मी, तिरस्काराचा त्रास भोगला मी. कर्तव्याचा भार सोसला मी, तिरस्काराचा त्रास सोसला मी. आणि धर्मकर्माच्या या युद्धात स्वतःलाच गमावले मी. देहाच्या यातना झेलल्या मी, या देहाच्या यातना झेलल्या मी. मनस्तापाला कवटाळले मी, आणि मनबुद्धीच्या या युद्धात स्वतःलाच गमावले मी. मनबुद्धीच्या या युद्धात स्वतःलाच गमावले मी.